तर आता आपण इलेक्ट्रिसिटीचे बेसिक्स म्हणजे मूलभूत कल्पना समजून घेणार आहोत. म्हणजे कसं गणित शिकताना आपण पहिले आकडे शिकतो ना, तसे आपण इलेक्ट्रिसिटीच्या काही कल्पना आहेत त्या पहिल्या समजून घेणार आहोत. आता इलेक्ट्रिसिटीचा जेव्हा शोध लागला ना, तेव्हा ॲटमचा शोध लागला नव्हता. त्यामुळे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन वगैरे अशी काही कल्पना नव्हती. तर जेव्हा इलेक्ट्रिसिटीचा शोध लागला तेव्हा त्यांनी इलेक्ट्रिसिटी मध्ये पहिलं जी इलेक्ट्रिसिटीचा कण आहे त्याला त्यांनी चार्ज असं म्हटलं. आणि मग त्यांनी काय म्हटलं, हे चार्ज आहेत, हे इलेक्ट्रिसिटीचे कण आहेत ते दोन प्रकारचे आहेत. पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि नेगेटिव्ह चार्ज आहे. 2 टाइप्स ऑफ चार्जेस, पॉझिटिव्ह चार्ज अँड नेगेटिव्ह चार्ज. आणि हे पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह चार्ज जे आहेत ना, त्याचे 2 रूल्स आहेत. लाईक चार्जेस रिपेल इच अदर. म्हणजे जर 2 पॉझिटिव्ह कण जवळ आणले ना तर ते रिपेल करतात, म्हणजे एकमेकांपासून दूर जातात. आणि अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट इच अदर. म्हणजे जर एक पॉझिटिव्ह चार्ज आणि एक नेगेटिव्ह चार्ज जवळ आणला तर ते एकमेकांच्या जवळ येतात. त्याला अट्रॅक्ट म्हणतात. आणि त्यांनी ठरवलं का युनिट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज 1 कुलम आहे. म्हणजे 40 कुलम इलेक्ट्रिक चार्ज आणि 80 कुलम इलेक्ट्रिक चार्ज असेल तर 40 कुलम हे 80 कुलम इलेक्ट्रिक चार्जपेक्षा कमी मेजरमेंट आहे. ओके, ही झाली चार्जची कल्पना. चार्ज नंतर ते चार्ज आहेत ते असे वाहत असतात, त्यांचा एक प्रवाह असतो आणि त्या प्रवाहाला त्यांनी करंट म्हटलं. तर इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, चार्ज जो वाहतो त्याला इलेक्ट्रिक करंट म्हणतात. तर आता ही पाण्याची टाकी आहे, इकडे वर आहे. तर तुम्ही त्याची कल्पना करा इलेक्ट्रिसिटीची, की पाण्याच्या टाकीमध्ये हे पाणी नसून हे इलेक्ट्रिसिटी आहे, म्हणजे हे थेंब आहेत, तो म्हणजे चार्ज आहे. आणि इकडे ही पाईप लावली आहे आणि हा नळ सोडला की हे पाणी असं खाली प्रवाहात येत राहील. ओके, तर आता हे तुम्ही इथं बघितलं तर हे असं पाणी पोहतंय, जातंय आणि त्याला आपण करंट म्हणतो. ओके, आणि हे जे आहेत ते चार्जेस आहेत, हे ह्या पाईपमधून पुढे पुढे जात आहेत. The electric current is the flow of electric charges through wire. Imagine water flowing through a pipe. Water in the pipe, electric current in the wire. ही सिमिलर कल्पना आहे. मोर वॉटर पर सेकंड म्हणजे जर जास्त पाणी जात असेल तर जास्त करंट आहे. करंट इज द रेट ॲट विच इलेक्ट्रिक चार्ज फ्लोज थ्रू द कंडक्टर. तर पाईपला काय म्हणतात, ते कंडक्टर म्हणतात. पाईप जी आहे या पाईपला कंडक्टर म्हणतात. तर आता त्यांनी फ्लोचं, करंटचं पण युनिट केलंय आणि त्याचं नाव आहे अँपियर आणि ते ए मध्ये आपण लिहितो. आता अँपियरचं आणि कुलमचं काय कनेक्शन आहे, तर 1 अँपियर मीन्स 1 कुलम चार्ज ऑफ फ्लो एव्हरी सेकंड. 1 अँपियर म्हणजे काय, 1 कुलम ऑफ चार्ज एव्हरी सेकंड. और हे आय करंट असेल तर Q upon T is equal to I. Q is electric charge measured in coulombs, T is time in seconds, I is current in amperes. तर दुसरा कॉन्सेप्ट काय आहे इलेक्ट्रिक करंटचा. इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, हे चार्ज जे फ्लो होतात त्याला आपण करंट म्हणतो. आता इलेक्ट्रिसिटी समजून घ्यायची ना, तर त्याच्यामधले फॉर्म्युला आणखीन त्याच्यामधलं एक साधं सोपं गणित तुम्ही सोडवलं ना का इलेक्ट्रिसिटीचे जे हे बेसिक कॉन्सेप्ट आहेत ना ते एकदम क्लिअर होतात. आणि हे अँपियर आणि कुलम वगैरे यांना घाबरून जायचं नाही. तर आता आपण हे गणित समजून घेऊया, आणखीन मग त्याच्यावरून आपल्याला अँपियर आणि कुलम मधला फरक समजेल. आता ही एक वायर आहे आणि त्या वायरमधून 0.4 अँपियर असा करंट वाहतोय. तर त्याच्यामध्ये किती चार्ज असेल, म्हणजे हा जो पाण्याचा प्रवाह आहे त्याच्यामध्ये किती थेंब आहेत पाण्याचे. चार्ज म्हणजे काय, थेंब. हा जो पाण्याचा प्रवाह आहे 0.04 अँपियरचा इलेक्ट्रिक करंट आहे, त्याच्यामध्ये किती कुलम आहे असा प्रश्न आहे. इफ अन करंट ऑफ अँपियर 0.4 A फ्लोज थ्रू अ कंडक्टिंग वायर फॉर 5 minutes आणि तो किती वेळ चाललाय, 5 मिनिटं. व्हॉट इज द इलेक्ट्रिक चार्ज फ्लोईंग थ्रू द वायर. आता करंट किती आहे 0.4 A म्हणजे I इज इक्वल टू 0.4 A. टाइम किती आहे 5 मिनिटं.
तर नेहमी आता फॉर्म्युलामध्ये जो टी मेजर केलाय ना तो सेकंडमध्ये, त्यामुळे टी इक्वल टू 5 मिनिट्स हे पहिले आपण सेकंडमध्ये कन्व्हर्ट करायचंय, म्हणजे टी बिकम्स 300 सेकंड. तर ह्या वायरमधून 5 मिनिटं म्हणजे 300 सेकंड एक करंट फ्लो होतोय. तर त्याच्यामध्ये किती पाण्याचे थेंब आहेत, किती इलेक्ट्रिसिटीचे थेंब आहेत? तर फॉर्म्युला काय आहे? क्यू इज इक्वल टू आय इंटू टी. आता इकडे फॉर्म्युला काय होता? आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. आता नेहमी इलेक्ट्रिसिटी समजून घ्यायची असेल ना, आणि ते जे कुलम, अँपियर वगैरे हे जे युनिट्स येतात त्यांची जर भीती काढून टाकायची असेल ना, तर अगदी सोपी आपण गणितं बघतो. तर आता हे अगदी सोपं गणित आहे. ह्याच्यामध्ये काय आहे? इफ अन इलेक्ट्रिक करंट ऑफ 0.4 A flows through a conducting wire for 5 minutes, म्हणजे 0.4 A अँपियर चा करंट या वायरमधून 5 मिनिटं वाहतोय. पाण्याचा प्रवाह आहे. तर व्हॉट इज द इलेक्ट्रिक चार्ज फ्लोईंग थ्रू द वायर? तर त्याच्यामध्ये पाण्याचे किती थेंब आहेत असा प्रश्न आहे. तर हे काय, थेंब आपण मोजतो कुलममध्ये, आणखीन अँपियर म्हणजे प्रवाहाचं मेजरमेंट. तर करंट किती आहे? 0.4 A गिवन, दॅट इज करंटला आपण आय म्हणतो, दॅट इज इक्वल टू 0.4 A. टाइम किती आहे? 5 मिनिट्स आहे. आता टी इक्वल टू 5 मिनिट्सचा फॉर्म्युला जो आहे ना त्याच्यामध्ये टी जो आहे तो कशात मेजर केलेला आहे? सेकंडमध्ये. त्यामुळे 5 मिनिट्स आपल्याला सेकंडमध्ये कन्व्हर्ट करायचे. सो 5 इंटू 60 सेकंड्स इक्वल टू 300 सेकंड. आता आपण चार्ज शोधून काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरणार. फॉर्म्युला काय? आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. म्हणजे क्यू इज इक्वल टू आय इंटू टी. आय किती आहे? 0.4 A. टी किती आहे? 300 सेकंड. हे दोघांनी एकमेकांना मल्टिप्लाय केलं का क्यू किती मिळतो? 120 कुलम्स. इलेक्ट्रिक चार्ज फ्लोईंग थ्रू द वायर इज 120 कुलम्स. म्हणजे थोडक्यात जर तुम्ही म्हटलं की पाण्याचा प्रवाह 0.4 A आहे, तर त्याच्यामधून किती पाण्याचे थेंब आहेत? तर 120 पाण्याचे थेंब आहेत, चार्ज आहे. ओके. आता करंट का फ्लो होतो हे आपण जरा समजून घेऊया. आता हे उदाहरण पुन्हा पाण्याचंच बघू. इथे पाणी आहे म्हणजे चार्ज आहे कुलममध्ये. इकडे ही पाईप लावली आहे आणि इकडे नळ आपण लावलाय. आता नळ मी उघडला तर इथून पाणी खाली येऊन ते फ्लो व्हायला लागतं, बरोबर? म्हणजे करंट प्रोड्यूस होतो, फ्लो. आता त्याचं कारण काय आहे? कारण ही टाकी आहे ती उंचावर आहे, बरोबर? ही टाकी उंचावर आहे आणि हा नळ आहे तो खाली आहे. म्हणजे ह्यांच्या उंचीमध्ये काहीतरी फरक आहे, डिफरन्स आहे, बरं? आणि ह्या उंचीमधल्या फरकामुळे त्या पाण्यावरती एक प्रकारचा दाब येतोय, म्हणजे प्रेशर येत आहे. तर आता हेच आपण इलेक्ट्रिसिटीच्या भाषेत म्हटलं ना, तर आपण काय म्हणतो की हे इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे. इकडे एक पोटेन्शियल आहे, इकडे एक पोटेन्शियल आहे, आणि ह्या दोघांमध्ये पोटेन्शियल डिफरन्स आहे, म्हणजे उंचीमध्ये त्यांच्या फरक आहे. आणि त्या पोटेन्शियल डिफरन्समुळे प्रेशर क्रिएट झालाय आणि त्यामुळे करंट फ्लो होत आहे. आता जर पोटेन्शियल डिफरन्सच नसेल तर हे पाणी फ्लो होणारच नाही, म्हणजे करंट निर्माण होणारच नाही. तर पोटेन्शियल डिफरन्सला व्होल्टेज असं म्हणतात आणि त्याला व्होल्ट्समध्ये मेजर करतात. ओके. व्होल्टेज इज समटाइम्स कॉल्ड पोटेन्शियल डिफरन्स. व्होल्टेज इज द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स इन द इलेक्ट्रिक सर्किट. हे 2 पॉइंट्स आहेत इलेक्ट्रिक सर्किट मधले, त्याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स झालाय म्हणून ते करंट फ्लो होतं. इट प्रोव्हाइड्स द एनर्जी टू मूव्ह इलेक्ट्रिक चार्जेस थ्रू अ कंडक्टर. आणि जेव्हा 2 पॉइंट्स होतात इलेक्ट्रिक सर्किट मधले ज्याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स निर्माण होतो, तेव्हा करंट फ्लो व्हायला सुरू होतो. हायर व्होल्टेज क्रिएट्स ग्रेटर इलेक्ट्रिकल प्रेशर. म्हणजे इकडे जे उंच, हायर म्हणजे वरती आहे असं समजा पाणी, तर ते जास्त इलेक्ट्रिक प्रेशर क्रिएट करतं आणि
ते इलेक्ट्रिक चार्जेसना जास्त जोरात खाली पुश करतं. This electric pressure pushes electric charges through wire, producing electric current. Without voltage, electric charges do not move. So no electric current flows. जर व्होल्टेजच नसेल, पोटेन्शियल डिफरन्स नसेल, तर दाब निर्माण होणार नाही, इलेक्ट्रिकल प्रेशर निर्माण होणार नाही आणि करंट फ्लो होणार नाही. तर आता करंटचा आपण त्यामुळे व्होल्टेजची संबंध आहे. सो युनिट ऑफ व्होल्टेज इज व्होल्ट व्ही. ओके, आता आपण जरा इलेक्ट्रिकची बॅटरी, करंट, आणखीन इलेक्ट्रिक इक्विपमेंट्स कसे चालतात तिकडे बघूया. त्या अगोदर काही गोष्टी लक्षात घेऊया. मी सांगितल्याप्रमाणे इलेक्ट्रॉन वगैरेची कल्पना नंतर आली, त्याच्या अगोदर चार्जची कल्पना आली होती. तर त्यामुळे असं झालं की ठरवण्यात आलं होतं पूर्वी की करंट आहे ना तो पॉझिटिव्ह पासून नेगेटिव्ह मध्ये फ्लो होईल. करंट कसा फ्लो होईल? नेहमी पॉझिटिव्ह मधून नेगेटिव्हला फ्लो होईल, पॉझिटिव्ह मधून नेगेटिव्हला फ्लो होईल. पण नंतर लक्षात काय आलं की इलेक्ट्रिसिटी म्हणजे ऍक्च्युअली इलेक्ट्रॉन फ्लो होत आहेत, आणि इलेक्ट्रॉन्स जे आहेत ना ते उलटे फ्लो होतात. इलेक्ट्रॉन्स कुठे फ्लो होतात? नेगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह कडे फ्लो होतात. एवढंच लक्षात ठेवायचं, ह्याचा काही फार विचार नाही करायचा. पण जर करंटचा फ्लो पॉझिटिव्ह पासून नेगेटिव्ह कडे असेल तर इलेक्ट्रॉनचा फ्लो बरोबर उलटा असतो. ओके, आता इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी आपण बॅटरी वापरतो. आता बॅटरीमध्ये काय असतं? एक पॉझिटिव्ह टर्मिनल असतं, एक नेगेटिव्ह टर्मिनल असतं आणि इलेक्ट्रोलाइट असतं. इलेक्ट्रोलाइट म्हणजे एक प्रकारचं कंपाऊंड असतं. आणि ह्या इकडे काय होतं की केमिकल रिॲक्शन बॅटरीमध्ये सुरू होतं. केमिकल रिॲक्शन सुरू झाल्यानंतर इलेक्ट्रॉन्स आहेत ना ते ह्या कॅथोड म्हणजे नेगेटिव्ह टर्मिनल पासून पॉझिटिव्ह टर्मिनल ॲनोडकडे फ्लो व्हायला लागतात आणि इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होतो. पण आपण काय म्हणतो? करंट जो आहे तो पॉझिटिव्ह पासून नेगेटिव्ह कडे जातो. ओके, तर ह्या जी बॅटरी आहे ती इलेक्ट्रोलाइट मधली जी केमिकल एनर्जी आहे ती इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्ट करते. हेच इकडे लिहिलेलं आहे. व्हॉट हॅपन्स इनसाइड अ बॅटरी? अ केमिकल रिॲक्शन इज कॉन्स्टंटली टेकिंग प्लेस इनसाइड द बॅटरी. ड्यू टू दिस रिॲक्शन अ पॉझिटिव्ह पोटेन्शियल इज जनरेटेड इन वन टर्मिनल. म्हणजे सगळे पॉझिटिव्ह इकडे जातात, इकडे नेगेटिव्ह जातात आणि ह्यांच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स होतो. पॉझिटिव्ह पोटेन्शियल इज जनरेटेड इन one terminal, negative potential is generated at another terminal. In other words, a difference of electric potential is created between two terminals. त्यामुळे काय potential difference निर्माण होतो. This is known as potential difference of the cell. आता ह्या इकडे जर आपण ती सर्किटला हे केली ना तर ह्या दोघांमध्ये पोटेन्शियल डिफरन्स झालाय, त्यामुळे इकडून करंट फ्लो व्हायला लागला. करंट फ्लो झाला तर इकडे सर्किटमध्ये आपण लाईट बल्ब ठेवला ना तर तो लाईट बल्ब ग्लो होणार, आणखीन ते त्या तिकडून हा करंट असा परत नेगेटिव्ह टर्मिनलकडे येणार. पण ऍक्च्युअली खरं काय चाललेलं आहे? इलेक्ट्रॉन्स उलटे फ्लो होत आहेत आणि लाईट बल्ब आहे. एनिवे, इलेक्ट्रॉन्सचा मी सांगितलं त्याप्रमाणे विचार नाही करायचा. पॉझिटिव्ह पासून नेगेटिव्ह टर्मिनलकडे करंट जातो असं आपण कन्व्हेन्शन लक्षात ठेवायचं. वेन वी कनेक्ट अ वायर टू अ बल्ब टू अ बॅटरी, इलेक्ट्रॉन्स गेट एनर्जी अँड बिगिन टू मूव्ह. इलेक्ट्रॉन बिगिन्स टू फ्लो. दिस जनरेट्स इलेक्ट्रिक करंट. द बल्ब लाइट्स अप. If there were no potential difference, the electrons would not have moved and no electric current would have been generated. म्हणजे ही बॅटरी नसती ना, आणि ह्या बॅटरीमध्ये असा पोटेन्शियल डिफरन्स नसता तर तुम्ही म्हटलं ना 220 व्होल्टची बॅटरी आहे, 120 व्होल्टची बॅटरी आहे, अशा वेगवेगळ्या व्होल्टच्या बॅटऱ्या असतात. तर त्या काय करतात? त्यांच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स असतो आणि ते कुठल्याही वायरला जर लावले त्यांचे पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह टर्मिनल तर करंट फ्लो व्हायला लागतो.
आता कुठलंही मटेरियल घेतलं ना तर त्याच्यामध्ये ॲटम्स असतात आणि त्याच्यामध्ये त्या ॲटम्समध्ये इलेक्ट्रॉन्स बाहेर असतात, आतमध्ये प्रोटॉन्स असतात, हे तुम्हाला माहिती आहे. कुठलंही सॉलिड घेतलं तर आता ही सॉलिड्स असतात ती मेनली दोन प्रकारची असतात. तर आपण लाकूड बघूया. आता जर लाकूड हे सॉलिड गेलं ना, वूड, तर त्याच्यामध्ये त्याला जर तुम्ही बॅटरी कनेक्ट केली आणखीन पोटेन्शियल डिफरन्स जरी बॅटरीमध्ये आला ना तरी लाकडामधून इलेक्ट्रिसिटी वाहणार नाही. कारण लाकडाचं जे मटेरियल आहे ना ते त्या इलेक्ट्रिसिटीला अडथळे निर्माण करतं आणि तो अडथळा म्हणजे रेझिस्टन्स. ओके, सो व्हॉट इज इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स? प्रॉपर्टी ऑफ अ मटेरियल दॅट अपोजेस फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रॉन्स फ्लो होणार नाही, इलेक्ट्रिक करंट देखील फ्लो होणार नाही. पण जर तुम्ही लाकडाच्या ऐवजी तांब्याची वायर घेतली आणि तांब्याला जर तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स दिला ना तर ही त्याच्यातून करंट पास व्हायला लागेल. म्हणजे ते जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये हे मेटल्स जे असतात त्याच्यामध्ये लूज इलेक्ट्रॉन्स असतात, आणखीन ते अशा लाईनीने सरळ व्हायला लागतात आणि करंट फ्लो होतं. आता रेझिस्टन्सचं युनिट 1 ओहम आहे. आता ते ओहमचा आणि व्होल्टचा नॅचरली काहीतरी संबंध आहे, ते आपण काय आहे ते नीट बघूया. पण हे रेझिस्टन्स ऑफ 1 ओहमचं डेफिनेशन आहे. इफ 1 एम्पियर करंट फ्लोज थ्रू अ कंडक्टर विथ 1 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स, म्हणजे 1 एम्पियर करंट आहे आणि 1 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स आहे, तर रेझिस्टन्सचं युनिट असतं 1 ओहम. देन रेझिस्टन्स ऑफ द कंडक्टर इज 1 ओहम. ओके, the resistance. Electric resistance is the property of the material that opposes flow of current. आता इकडे तुम्ही बघितलं, इकडे हा नळ आहे तो रेझिस्टन्स आहे, हा तो फ्लो होतोय त्याला तो थांबवतोय. ओके, इट इज लाईक पुशिंग वॉटर थ्रू अ नॅरो पाईप. आणि जर पाईप पण नॅरो असली तर रेझिस्टन्स जास्त असणार. मोठी पाईप असली तर पटकन पाणी येईल खाली. Okay, narrower the pipe, more resistance there is to the water flow. In electric circuit, resistance determines how much current will flow for a given voltage. तर रेझिस्टन्स नेहमी इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये असतो आणि तो डिसाइड करतो की किती करंट, म्हणजे पाण्याचा प्रवाह आहे ना तो रेझिस्टन्स कंट्रोल करतो. तर रेझिस्टन्सचं मुख्य काम काय? करंट कंट्रोल करणं. करंट कशामुळे निर्माण झालाय? पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेजमुळे. तर त्याचा फॉर्म्युला काय? व्होल्टेज इज इक्वल टू आय इंटू आर. व्होल्टेज इज इक्वल टू करंट इंटू रेझिस्टन्स. म्हणजे व्होल्टेजला व्हीला वर ठेवा, आय आर लिहा. व्होल्टेज इज इक्वल टू आय इंटू आर. तर तुम्हाला जर व्होल्टेज आणि करंट माहिती असेल तर रेझिस्टन्स कॅल्क्युलेट करता ह्या फॉर्म्युलाने. आणि जर तुम्हाला करंट आणि रेझिस्टन्स माहिती असेल तर तुम्ही व्होल्टेज कॅल्क्युलेट करू शकता. तर आता हे सर्किट बघा, इकडे ही बॅटरी आहे आणि त्याच्यामध्ये 12 व्होल्ट आहे, 12 व्होल्टची बॅटरी आहे. इकडे मध्ये 6 ओहमचा करंट आहे. तर रेझिस्टन्स म्हणजे इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल दॅट अपोजेस द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. ती मटेरियल त्या पदार्थाची प्रॉपर्टी आहे, गुणधर्म आहे, जी इलेक्ट्रिक करंटचा फ्लो रेझिस्ट करते. आता रेझिस्टन्स कडे आपण दुसरं उदाहरण कसं बघायचं की जर पाणी एखाद्या मोठ्या पाईपमधून, जाड्या पाईपमधून जर त्याचा प्रवाह झाला तर जास्त पाणी वाहील. पण जर ती नॅरो असेल, पाईप अगदी बारीक असेल, म्हणजे ही जी पाईप आहे ही एवढी असेल, ह्याच्यातून पाणी जेवढं वाहील, आणि जर ही जाडी पाईप असेल तर त्याच्यातून पाणी जास्त वाहील. तर हा नळ आहे तो रेझिस्टन्स आहे, त्याबरोबर पाईपचा थिकनेस आहे तो पण एक रेझिस्टन्स झाला. तर रेझिस्टन्स आपण ओहम मध्ये मेजर करतो. इट इज लाईक ट्राईंग टू पुश वॉटर थ्रू अ नॅरो पाईप. नॅरोअर द पाईप, द मोर रेझिस्टन्स देअर इज टू वॉटर फ्लो. In an electric circuit, resistance determines
हाऊ मच करंट विल फ्लो फॉर अ गिवन व्होल्टेज. तर हा रेझिस्टन्स आहे तो कशासाठी आहे? करंटला कंट्रोल करण्यासाठी. करंटला कंट्रोल करण्यासाठी रेझिस्टन्स. आणि त्याचं युनिट काय आहे? ओहम. तर इकडे फॉर्म्युला काय आहे? व्होल्टेज इज इक्वल टू करंट इंटू रेझिस्टन्स, आणि ह्याला ओहम्स लॉ म्हणतात. व्ही इक्वल टू आय आर. तर हे ट्रायंगल लक्षात ठेवायचं, व्ही इक्वल टू आय इंटू आर. तर आता इकडे हे चित्र बघितलं ना, तर ह्याच्यामध्ये 12 व्होल्टची बॅटरी आहे, करंट 2A आहे, 2 एम्पियर आहे, रेझिस्टन्स मग त्याचा 6 ओहम असणार. ओके, तर हे जरा आपण बघूया लावून. हे बघा, करंट याच्यातून पास होतोय 2 एम्पियरचा. पण पटकन एक छोटंसं गणित करूया. इकडे काय आहे? ही बॅटरी आहे आणि सर्किटला लावली आहे, आणि इकडे हा दिवा आहे, आणि ह्याचे जे फिलामेंट्स आहेत म्हणजे आतले ते बारीक 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 वायर्स असतात त्याला फिलामेंट म्हणतात. त्यांच्यामुळे या सर्किटमध्ये रेझिस्टन्स निर्माण झालाय. तर दिलंय काय की बॅटरीचं पोटेन्शियल डिफरन्स आहे 230 व्होल्ट्स, आणि हा जो लाईट बल्ब आहे त्याचा रेझिस्टन्स आहे 100 ओहम. तर किती करंट आहे असा प्रश्न आहे. The resistance of the filament in a light bulb is 1000 ohms. If the bulb is fed by a current from a source of potential difference 230 volts, how much current will flow through it? The given guy R is 1000 ohms. V is 230 volts. फॉर्म्युला काय वापरणार आपण? ओहम्स लॉ. V इज इक्वल टू आय इंटू आर. म्हणजे आय इज इक्वल टू व्ही डिव्हायडेड बाय आर. म्हणजे आय इज इक्वल टू 230 volts divided by 1000 ohms, which is equal to 0.23 amperes. So what is the current flowing through the circuit? The current flowing through the circuit is 0.23 amperes. ही साधारण एक माहिती आहे, ती तुम्हाला लक्षात व्हायला पाहिजे. ओके, रेझिस्टर्स इन सिरीज म्हणजे एक सर्किट आहे आणि त्याच्यामध्ये सिरीज म्हणजे एकाच्या शेजारी एक, एकाच्या शेजारी एक असे रेझिस्टन्सेस लावलेत, हां, आणि त्यांना व्होल्टेज दिलेलं आहे. तर हे सर्किट कसं असेल माहितीये? हे रेझिस्टन्स सगळं ऍड होईल. सिरीजमध्ये जर रेझिस्टन्स असतील तर रेझिस्टन्स सगळं ऍड होईल. आणखीन हे व्होल्टेज आहे ना, हे ह्यांच्यामध्ये डिवाइड होईल. तर हा जो रूल आहे, रूल 1, करंट इज द सेम थ्रू आउट द रेझिस्टर्स. म्हणजे ह्या सर्किटमध्ये 0.41 हे करंट सगळ्यात सेम असणार, पण जो व्होल्टेज आहे, व्होल्टेज विल गेट डिस्ट्रीब्युटेड. सिन्स देर इज ओनली वन पाथ, द सेम करंट फ्लोज थ्रू एव्हरी रेझिस्टर. म्हणजे इकडून पण I1, इकडून I2, इकडून I3, हे सगळं करंट सेम फ्लो होणार. पण दुसरा रूल काय? व्होल्टेज इज डिवायडेड अमंग द रेझिस्टर्स. द बॅटरी व्होल्टेज इज शेअर्ड बाय ऑल द रेझिस्टर्स. सो V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. टोटल रेझिस्टन्स इज द सम ऑफ ऑल रेझिस्टन्सेस. तर इकडे जो रेझिस्टन्स आहे तो पण त्याचं सगळंच सम असतं. म्हणजे इकडे 2 ओहम असेल, इकडे 3 ओहम असेल, इकडे 5 असेल, तर टोटल रेझिस्टन्स इज 2 प्लस 3 प्लस 5, दॅट इज 10 ओहम. So in a series circuit, resistors are connected one after another in a single path. Okay? तर हे जरा बघूया आपण. ओके, राईट. आता जसे रेझिस्टर्स इन पॅरलल म्हणजे काय? सर्किट असं असतं, इकडे हे रेझिस्टर्स असतात, ह्याला रेझिस्टर्स इन पॅरलल म्हणतात. तर इकडे रेझिस्टन्स किती आहे? 11.5 ओहमचा आहे, इकडे 20 ओहम्सचा आहे, इकडे 8 ओहम्सचा आहे. तर असं जर सर्किट असेल ना, तर करंट मात्र डिवाइड होतं, पण व्होल्टेज सेम राहतं. ओके, तर व्होल्टेज इज सेम अक्रॉस एव्हरी रेझिस्टर. Each resistor is connected directly across the battery. V is equal to
V1 प्लस V2 इक्वल टू V3. सगळीकडे 12 व्होल्ट आहे. पण टोटल जो करंट आहे ना, टोटल करंट आहे तो डिवाइड होतो इकडे. रूल 3. आणि रेझिस्टन्स कसा होतो माहितीये, त्याचा जर R 2 असतील, 6 ओहम आणि 3 ओहम जर R असेल तर 1/R इज इक्वल टू 1/6 प्लस 1/3. म्हणजे त्याचा रेसिप्रोकलचं सम होतं. ह्याच्या रेसिप्रोकलचं सम आणि ह्याच्या रेसिप्रोकलचं सम होतं आणि R 2 ओहम होतं. So in a parallel circuit, resistors are connected by separate branches. हाच कॉन्सेप्ट आहे, हा फक्त लक्षात ठेवायचा आहे. पॅरलल सर्किटमध्ये काय असतं, सेपरेट ब्रांचेसला रेजिस्टर कनेक्टेड असतात आणि जेव्हा सिरीजमध्ये रेजिस्टर्स असतात तेव्हा ते एकाच्या शेजारी एक असतात. ह्याचा व्हिडिओ बघूया आपण. ह्या पॅरलल सर्किटमधून करंट फ्लो होतोय. ओके, आता आपण रेजिस्टर्स इन पॅरलल बघूया. तर पॅरलल म्हणजे अशा रीतीचं सर्किटचं अरेंजमेंट असतं. ओके, तर ह्याचे 3 रूल्स आहेत. ह्या इकडे काय होतं, हा जो व्होल्टेज आहे ना तो सेम राहतो सर्किटमध्ये. तर इथून तो जातो, इकडून येतो, इकडून येतो, हे सगळीकडे व्होल्टेज सेम राहतो. पण इथे करंट डिवाइड होतो. इकडे काय, करंट डिवाइड होतो. व्होल्टेज इज सेम अक्रॉस एव्हरी रेजिस्टर. Each resistor is connected directly across the battery. V is equal to V1 is equal to V2 is equal to V3. दुसरी गोष्ट काय होते की करंट डिवाइड होतो. म्हणजे आयचा इकडे इकडून जाणारा करंट I1 असतो, इकडून I2, I3 आणि त्यांचं सम असतं. ते करंटचं सम असतं ते I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3. तिसरी गोष्ट आहे ना, ती सगळ्यात महत्वाची. हा रेजिस्टन्स आहे ना, हा रेजिस्टन्स तो आहे ना, कसा होतो, टोटल रेजिस्टन्स आहे ना, दॅट इज 1/R. टोटल R जर टोटल रेजिस्टन्स असेल तर 1/R इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 होतं. म्हणून काय म्हणतात, टोटल रेजिस्टन्स इज फाउंड युझिंग रेसिप्रोकल फॉर्म्युला. म्हणजे 1/R इज इक्वल टू 1/6 प्लस 1/3 आणि हे टोटल झाला 3/6 होतं. म्हणजे 1/R इक्वल टू हाफ होतो आणि टोटल रेजिस्टन्स R इक्वल टू 2 ओमेगा होतं. हे एवढंच ह्याच्याबद्दल लक्षात ठेवायचं. ना 10वीच्या अभ्यासाला सुरुवात होते पॉवर अँड एनर्जी. तर एनर्जी आपण ऐकलं असेल, एनर्जी पोटेन्शियल आहे, कायनेटिक एनर्जी वगैरे आहे. जी एनर्जी ही आहे ही नेहमी जूलमध्ये मेजर केली जाते. एनर्जी आहे ती नेहमी जूलमध्ये मेजर केली जाते. पण इलेक्ट्रिसिटीच्या संदर्भात जेव्हा आपण वापरतो इलेक्ट्रिकल एनर्जी, तेव्हा ती वेगळ्या युनिटमध्ये मेजर केली जाते. तर ते काय आहे ते जस्ट आपण समजून घेऊया. पुढे आपण गणित करू तेव्हा ऑटोमॅटिकली हे सगळं क्लिअर होईल. तर आता 3 कॉन्सेप्ट्स आपण बघितले. व्होल्टेज. Voltage is the potential difference between 2 points in an electric circuit. This is measured in volt V. Current. How many electrons travel through a wire per second? This is measured in ampere. Current is created due to voltage. Time. How long the current flows through the wire at the given voltage is measured in hours. तर आता पॉवरचं युनिट काय आहे, वॉट्स. आणि पॉवरचा फॉर्म्युला काय, करंट इंटू व्होल्टेज. करंट इंटू व्होल्टेज हा पॉवरचा फॉर्म्युला आहे, व्ही इंटू आय. आणि एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, किती वेळ ही पॉवर दिली आहे, वॉट आवर्स. पॉवर इंटू टाईम हा एनर्जीचा फॉर्म्युला. इलेक्ट्रिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, पॉवर इंटू टाईम. तर त्यामुळे एनर्जीचं युनिट काय झालं, वॉट आवर झालं. वॉट आवर झालं. पण ते जूल्समध्ये आपण मेजर करतो. मी तुम्हाला सांगितलं कुठल्याही प्रकारची एनर्जी जूल्समध्ये मेजर होते. तर वॉट आवर्सचं जूल्समध्ये काहीतरी कन्व्हर्जन आहे. आता त्याबद्दल बोलूया नको आपण सध्या एनर्जी वॉट आवर्समध्ये बोलूया. आता इलेक्ट्रिसिटीचं युनिट जे आपण घरामध्ये इलेक्ट्रिसिटी वापरतो आणि त्याची युनिट्स मोजतो ना, ती आपण किलोवॉट आवर्समध्ये मोजतो. कारण वॉट हे फार छोटंसं युनिट आहे. म्हणून 1000 वॉट्स घेतो आपण आणि आपण किलोवॉट आवर्समध्ये KWH मध्ये
पॉवरचं युनिट वापरतो. सो एनर्जीचा फॉर्म्युला काय? पॉवर इंटू टाइम. पॉवरचा फॉर्म्युला काय? व्होल्टेज इंटू करंट. सो PVI हे लक्षात ठेवायचं.